नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत गोस्वामी तुळशीदास रचित हनुमान चाळीसा, मारुती रायांच्या शक्तीचे आणि गुणांचे सुमधुर वर्णन. दोहा. श्री गुरुचरण सरोज रज, निजमन मुकुर सुधारी, बरणव रघुवीर वमळ जसू, जो दायक फलचारी. अर्थ. श्री गुरूंच्या चरणकमलाच्या धुळीने माझ्या मनरूपी आरशाला स्वच्छ करून मी श्रीरामाच्या निर्मळ यशाचे वर्णन करतो, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषाचे प्रदान करणारे आहे. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरे पवनकुमार, बलबुद्धी विद्या देहू मोही, हरवू कलेश विकार. अर्थ. स्वतःला बुद्धिहीन मानून मी पवनपुत्र हनुमंतांचे स्मरण करतो. हे मारुती, मला शक्ती, बळ, बुद्धी आणि विद्या प्रदान कर आणि माझ्या मनातील सर्व दुःख म्हणजे क्लेश व दोष विकार दूर कर. चौपाई. जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीस तिहू लोक उजागर. अर्थ. हे हनुमाना, तुझा जय जयकार असो. तू ज्ञान आणि गुणांचा सागर आहेस. तिन्ही लोकात तू प्रसिद्ध असलेला वानरश्रेष्ठ तुझा विजय असो. रामदूत अतुलित बलधामा, अंजनीपुत्र पवनसुतनामा. अर्थ. तू प्रभू रामांचा दूत असून अफाट शक्तीचे निवासस्थान आहेस. तुला अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखले जाते. महावीर विक्रम बजरंगी, कुमती निवार सुमती गे संगी. अर्थ. तू महान वीर आणि पराक्रमी आहेस. तुझे शरीर वज्रासारखे मजबूत आहे. तू वाईट बुद्धी म्हणजे कुमती दूर करणारा आणि चांगल्या विचारांचा म्हणजे सुमती सोबती आहेस. कंचन भरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. अर्थ. तुझा वर्ण सुवर्णमय म्हणजे सोन्यासारखा असून तू सुंदर वेशात शोभून दिसतोस. तुझ्या कानात कुंडळ आणि केस कुरळे आहेत. हात वज्र और ध्वजा बिराजे, कांधी मुंज जनी उसांजे. अर्थ. तुझ्या हातात वज्र आणि विजयाच्या ध्वजा आहे. तुझ्या खांद्यावर मंजूची जाणवी म्हणजे जनेऊ शोभून दिसत आहे. शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. अर्थ. तू महादेवाचा म्हणजे शंकर अंश असून केसरी नंदाचा पुत्र आहेस. तुझे तेज आणि पराक्रम इतका महान आहे की संपूर्ण जग तुला वंदन करतोय. विद्यावान गुणी अतिचातुर, राम काज करवे को आतुर. अर्थ. तू अत्यंत विद्यावान, गुणवान आणि चतुर आहेस. प्रभू रामांची कामे करण्यासाठी तू नेहमीच तत्पर असतोस. प्रभू चरित्र सुनबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. अर्थ. तुला प्रभू रामांचे चरित्र कथा ऐकायला खूप आवडते. राम, लक्ष्मण आणि सीता तुझ्या हृदयात कायम वास्तव्यास असतात. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, विकट रूप धरी रंग जरावा. अर्थ. लंकेत तू सूक्ष्म रूप धारण करून सीतेचे दर्शन घेतले आणि विशाल रूप घेऊन लंकेचे दहन केले. भीम रूप धरी असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे. अर्थ. तू भीमकाय रूप धारण करून असुरांचा नाश केलास आणि श्रीरामांचे सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण केलीस. लाय सजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हर्षीवर लाये. अर्थ. तू संजीवनी वनस्पती आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवलेस, ज्यामुळे प्रसन्न होऊन प्रभू रामांनी तुला प्रेमाने हृदयाशी लावले. रघुपती कीनी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही समभाई. अर्थ. श्रीरामांनी तुझी खूप प्रशंसा केली आणि सांगितले की तू मला माझ्या भरतासारखाच प्रिय भाऊ आहेस. सहस बदन तुमरो जस गावे, असं काही श्रीपती कंठ लगावे. अर्थ. हजार मुखांचा शेषनाग तुझ्या यशाचे वर्णन करतो असे म्हणून लक्ष्मीपती श्रीरामांनी तुला आलिंगन दिले.
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा. अर्थ सनकादी ऋषी ब्रह्मा, नारद, सरस्वती आणि शेषनाग सुद्धा तुझे यश गाण्यास असमर्थ आहेत. जम कुबेर दिक्पाल जहाते, कभी कोविद कही सके कहाते. अर्थ यमराज, कुबेर, दिक्पाल, कवी आणि विद्वान सुद्धा तुझ्या कीर्तीचे पूर्ण वर्णन करू शकत नाहीत. तुम उपकार सुग्रीवाई केना, राम मिलाय राजपद देना. अर्थ तू सुग्रीवावर मोठे उपकार केलेस, त्याला रामांची भेटवून दिली आणि त्यांचे राज्य त्याला परत मिळवून दिली. तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. अर्थ तुझा सल्ला विभीषणाने मानला, ज्यामुळे तो लंकेचा राजा झाला, हे सर्व जगाला ठाऊक आहे. जुग सहस्र योजन पर भालू, लिहिलो ताही मधुर फल जानू. अर्थ हजारो योजन दूर असलेला सूर्याला तू मधुर फळ समजून गिळून टाकले होते. प्रभु मुद्रिका मेली मुखमाही, जलद लांगी गये अचरज नाही. अर्थ प्रभू रामांची अंगठी घेऊन तोंडात धरून तू अथांग समुद्र ओलांडून गेलास. यात काही नवल नाही, कारण तुझे सामर्थ्य अपार आहे. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते. अर्थ जगातील जी जी कामे अशक्य किंवा कठीण आहेत, ती तुझ्या कृपेने अत्यंत सोपी होतात. राम दुलारे तुम रखवारे, होत न आज्ञा बिन पैसारे. अर्थ तू श्रीरामांच्या दरवाजाचा रखवालदार आहेस. तुझ्या आज्ञेशिवाय तिथे कोणालाही प्रवेश मिळत नाही. सब सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहो को डरणा. अर्थ तुझ्या शरणागतीत सर्व सुख सामावलेले आहेत. तू रक्षण असल्यावर कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. आपण तेज समारो आपे, तीनहु लोक हाकते कापे. अर्थ तुझे तेज फक्त तूच सांभाळू शकतोस. तुझ्या एका गर्जनेने तिन्ही लोक थरथर कापतात. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. अर्थ जेव्हा तुझे महावीर हे नाव घेतले जाते, तेव्हा भूत पिशाच जवळ फिरकण्याची हिंमत करत नाहीत. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. अर्थ वीर हनुमंताचे निरंतर जप केल्याने सर्व रोग आणि वेदना नष्ट होतात. संकट ते हनुमान छुडावे, मनक्रम वचन ध्यान जो लावे. अर्थ जो मनुष्य मन, कर्म आणि वाणीने तुझे ध्यान करतो, त्याला तू सर्व संकटातून मुक्त करतोस. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. अर्थ राम हे सर्वश्रेष्ठ तपस्वी राजा आहेत आणि त्यांची सर्व कठीण कामे तूच पूर्ण केलीस. ओर मनोरथ जो कोई लावे, सोय अमित जीवन फल पावे. अर्थ तुझ्याकडे जी काही इच्छा घेऊन भक्त येतो, त्याला जीवनाचे अमर्यादित फळ मिळते. चारू युग प्रताप तुम्हारा, हे प्रसिद्ध जगत उजियारा. अर्थ चारी युगात तुझा प्रताप पसरलेला आहे. तुझे तेज संपूर्ण जगाला प्रकाशित करत आहे. साधू संत गे तुम रखवारे, असुर निकंतर राम दुलारे. अर्थ तू साधू संतांचा रक्षक आणि असुरांचा नाश करणारा आहेस. तू श्रीरामांचा अतिशय लाडका आहेस. अष्टसिद्धी नव निधी के दाता, असवर दीन जानकी माता. अर्थ तू 8 सिद्धी आणि 9 निधी प्रदान करणारा आहेस. असे वरदान तुला माता सीतेने दिले आहे. राम रसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. अर्थ तुझ्याकडे रामनामाचे औषध रसायन आहे. तू सदैव रामाचा दास बनून राहतोस. तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख विसरावे. अर्थ तुझ्या भक्तीने राम प्राप्त होतात आणि अनेक जन्माचे दुःख नष्ट होते. अंतकाल रघुवर पुर जाई, जहा जन्म हरिभक्त कहाई. अर्थ मृत्यूच्या वेळी असा भक्त रामधामाला जातो आणि पुढील जन्मोजन्मी तो हरिभक्त म्हणून ओळखला जातो. ओर देवता चित्त न धरी, हनुमत से ही सर्व सुख करी. अर्थ
दुसऱ्या कोणत्याही देवतेचे ध्यान न धरता केवळ हनुमंताची सेवा केल्याने सर्व सुख प्राप्त होतात. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमेरे हनुमत बलबीरा. अर्थ, जो हनुमान बलबीरांचे स्मरण करतो त्यांची सर्व संकटे आणि वेदना नष्ट होतात. जय 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 हनुमान गुसाई, कृपा करहो गुरुदेव की नाही. अर्थ, हे हनुमान स्वामी, तुझा विजय असो. माझ्यावर एखाद्या सद्गुरूप्रमाणे कृपा कर. जो सतबार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. अर्थ, जो 100 वेळा याचे पाठ करेल तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि त्याचा परमानंद मिळेल. जो यह पढे हनुमान चालीसा, होय सिद्ध साखे गौरीसा. अर्थ, जो ही हनुमान चालीसा वाचेल त्याला सिद्धी प्राप्त होईल, याची साक्ष स्वतः भगवान शंकर देतात. तुलसीदास सदा हरिचेरा, कीजे नाथ हृदय मा डेरा. अर्थ, तुलसीदास म्हणतात, मी सदैव भगवंताचा दास आहे. हे हनुमंता, तू माझ्या हृदयात कायमचा निवास कर. अंतिम दोहा. पवनतनय संकटहरण, मंगळमूर्ती रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप. अर्थ, हे पवनपुत्र, तू संकटाचे हरण करणारा आणि मंगळमूर्ती म्हणजे कल्याणकारी आहेस. तू राम, लक्ष्मण आणि सीतेसह माझ्या हृदयात सदैव निवास करत आहेस. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.